कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, बंद केल्यास कायदेशीर कारवाई करावी। महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदवरून मुंबई हायकोर्टाचे सरकारला निर्देश। बंदवरून हायकोर्टानं चपराक लगावली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर निशाणा। कोर्टानं दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सरकार करेल, शिंदेंची माहिती। तर उद्या राजकीय आंदोलन नाही, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। उद्याचा महाराष्ट्र बंद, संस्कृती विरुद्ध विकृती, उद्धव ठाकरेंचा प्रहार। दुपारी 2 पर्यंत बंद पाळण्याचं आवाहन। हायकोर्टानं दखल घेतली म्हणजे राजकारण का, असा सत्ताधाऱ्यांना सवाल। जयंत पाटील समरजित घाडगेंच्या भेटीला। समरजित घाडगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। कागलमधून हसन मुश्रीफांविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता। आम्हाला मुख्यमंत्री पदामध्ये रस नाही, शरद पवारांची स्पष्टोक्ती। मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या आग्रहानंतर पवारांचं मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या आग्रहानंतरही काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न करण्यावर ठाम। आधी निवडणुकांना सामोरं जाऊ, मग मुख्यमंत्री ठरवू, काँग्रेसची भूमिका। विधानसभा निवडणुकीमध्ये गढूळ झालेल्या राजकारणावर राग व्यक्त करा। राज ठाकरेंचं वणीच्या सभेमध्ये आवाहन। 225 जागा लढवणार असल्याचा पुनरुच्चार। राज्यपाल निर्देशित 12 आमदारांच्या नियुक्त्यांवरील सुनावणी 1 ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर। नियुक्त्यांना स्थगिती द्यायला मात्र नकार। बदलापूर प्रकरणामध्ये पोलिसांनी दुसऱ्या पीडितेचाही जबाब नोंदवला। शाळेवरही पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। शिक्षकांचीही केली चौकशी। आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार। सरकार कसं कर्ज माफ करत नाही तेच पाहतो, जरांगेंचा सरकारला इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।